कर्जमाफीच्या अटींवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने खामगावमध्ये कर्जमाफी जीआरची होळी. शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात सरकारने लावलेल्या अटींमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या निर्णयात बदल करण्याची मागणी अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव मार्फत निवेदन देत कर्जमाफीच्या जीआरची होळी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सत्तेत येण्यापूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना कठोर अटी लावण्यात आल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. 2 लाखांच्या मर्यादेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे सांगण्यात आले. 2019 नंतर सातत्याने नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जदारांना केवळ 50,000चे प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद अपुरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी लावलेल्या अटीही कठोर असून अनेक शेतकरी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या अटी शिथिल करून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली. सहकारी व सोनेतारण कर्जदारांनाही दिलासा देऊन थकीत कर्ज माफ करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी हमीभावाची अंमलबजावणी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई तसेच विविध मूलभूत प्रश्न सोडवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय किसान महासभेचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विप्लव कविश्वर, जिल्हा सचिव जितेंद्र चोपडे यांचेसह जिल्हा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. महाभूमी डिजिटलसाठी ज्ञानेश्वर ताकोते, खामगाव. नुकताच अखिल भारतीय किसान सभेने व विविध शेतकरी संघटनांनी जे काही प्रेशर सरकारवर आणलं होतं त्या दबावाअंतर्गत येऊन सरकारने संपूर्ण कर्जमुक्तीचा शब्द दिलेला होता. परंतु सरकारने जो जीआर काढलाय हा जीआर शेतकऱ्यांवर अतिशय अन्यायकारक असा जीआर काढलाय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नसून कर्ज वसुली आहे. सरकारने अनेक जास्त कटीक लावलाय व या अटींबरोबरच सरकारने सांगितलंय की शेतकऱ्यांनी जर 2 लाखावरती कर्ज असेल तर ते त्यांनी पहिले भरायचं आहे. विविध अटींअंतर्गत शेतकरी या योजनेतनं कसा बाद होईल हाच प्रयत्न सरकारने चालवलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत. मागण्या पूर्ण झाल्यात काय? आजच्या जे काही आंदोलन आहे हे प्रतिकात्मक आंदोलन असून यापूर्वी सरकारने पाहिलंय की लाल बावट्यानी लॉंग मार्च असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन असतील तर आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करत जाऊ. तहसील कार्यालय असतील, एसडीओ कार्यालय असतील, ग्रामपंचायती असतील, माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असतील, मंत्रालय असतील, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे भाजपा प्रणित सरकार आहे यांनी जो कर्जमुक्तीचा जीआर काढलेला आहे, राष्ट्रमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या नावे, खरं म्हणजे एवढ्या महान मातेचं नाव या जीआरला दिलेलं आहे आणि तो अत्यंत फसवा जीआर आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 10% सुद्धा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होत नाही. प्रचंड फसवणूक केलेली आहे. 2017चा जीआर बघितला तुम्ही, अटी शर्ती निकष तत्वता, आणि 2019 मध्ये सुद्धा अटी शर्ती आणि तत्वतः हे अत्यंत भयानक निकष होते. त्याच्यापेक्षा जास्त कडक निकष आता या 2026च्या कर्जमुक्ती योजनेमध्ये त्यांनी लावले आणि हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा एक प्रकार त्यांनी केलेला आहे. कारण त्यांना कर्जमाफी कोणी मागितली नव्हती. त्यांनी स्वतः विधानसभेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी सांगितले की आम्ही 7/12 कोरा 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 करू. आणि आज आपल्यात नाही आहेत, पण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही म्हणाले होते की मी शब्दाचा पक्का आहे, म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं, राजसत्ता त्यांच्या हाती दिली. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी आज शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. नुसतं शेतकऱ्यांचीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या वारंवार प्रचंड महाराष्ट्रभर, देशभर आंदोलन आम्ही करतोय. त्या आंदोलनाचा तडाखा बसल्यामुळे त्यांना शेतकरी नेत्यांना बोलावं लागलं, चर्चा करावी लागली, कर्जमुक्तीची तारीख द्यावी लागली 30 जून 2026. त्यावेळेस जर कधी कर्ज माफ केलं असतं 30 जून 2026 आज संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये बसला असता. पण आम्ही म्हटलं होतं समिती नको, त्यांनी प्रवीण परदेशी म्हणून समिती नेमली आणि त्या समितीचे डिटेल्स अजून पूर्णपणे आलेले नाही आहेत. पण त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना कर्ज माफ नाही आहे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, लवाळाचं आमंत्रण जेवल्यावर खरं खरं, एक मराठीत म्हण आहे, दिल्लीत खळून काही नाही पाहुणे बा दंतून जेव्हा, अशा प्रकारचं हे सरकार आहे.
या सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे. या सरकारच्या GR चा आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे. या सरकारचं आम्ही दहन केलेलं आहे.